UDICE प्लसवर विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे, तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुमच्याच मोबाईलवरून कसं करायचं तर याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर Google Chrome या ब्राउझरमध्ये जायचं आहे. Google Chrome या ब्राउझरवर गेल्यानंतर udiceplusstudent.government.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या शाळेचा UDICE नंबर हा यूजर ID मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. NY लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ॲकॅडमिक इयर 2025-26 सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला एक ॲरो दिसतो, त्याला क्लिक करायचं आहे. ॲरोला क्लिक केल्यानंतर स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन ही जी टॅब आहे त्याला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे पॉईंट ओपन होतात. त्याच्यामध्ये प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने प्रोग्रेशन मॉडेल तुमच्यासमोर ओपन होईल. तर गो या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लास सिलेक्ट करायचे आहे. आता समजा मी इथे फर्स्ट क्लास सिलेक्ट केली. सिलेक्शन डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे आणि गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर वर्ग ओपन होईल. तर इथे माझ्यासमोर जी मुलगी ज्या मुलीचं इथे बघा मुलींचे नावं आलेली आहेत माझ्या वर्गातल्या. तर जर तुम्हाला ती जी मुलगी आहे किंवा मुलगा आहे जर तो परीक्षा देऊन पुढच्या वर्गात आपल्याला टाकायचं आहे तर त्याला प्रमोटेडवर क्लिक करायचं. नंतर जर त्याला रिपीट करायचं असेल आणि पुढच्या वर्गात जायचं नसेल तर नॉट प्रमोटेड किंवा रिपीटरमध्ये तुम्ही क्लिक करू शकता. आणि जर त्याला विदाऊट एक्झामिनेशन जर पुढच्या वर्गात टाकायचं असेल तर तुम्ही 3 नंबरच्या टॅबवर क्लिक करू शकता. तर मी ते प्रमोटेड बाय एक्झामिनेशन त्यानंतर तिचे पर्सेंटेज भरणार. इथे फक्त पर्सेंटेज जे मेन आहेत तेच टाकायचे. पॉईंट आणि तिथून पुढे जे असतील ते टाकायचे नाही आहेत. जसं की या मुलीला 84.5 असे पर्सेंटेज होते, परंतु पॉईंटच्या पुढचे टाकायचे नाही आहेत. त्यानंतर तिचे उपस्थिती दिवस आपल्याला भरायचे आहेत. तिचे उपस्थिती दिवस मी इथे भरलेले आहेत. जर ती मुलगी या शाळेत शिकणार असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल या टॅबला क्लिक करायचे आणि जर ती TC घेऊन जाणार असेल तर तशा पद्धतीने त्या टॅबला क्लिक करायचं आहे. यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे आणि अपडेट करायचं आहे. अपडेटवर क्लिक केलं की अशा पद्धतीने तो मुलगा सक्सेसफुली पुढच्या वर्गात प्रोग्रेस झालेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. येस, थँक्यू.